A B C. आई तू माझी आहेस आणि तू कधी कधी लहान मुलगीसारखी वागतेस ग. आई बाळा, शेफाली मावशीचा फोन घेऊ प्लीज. बोल. हा शेफाली बोल. अगं कुठेस तू? अजून ऑफिसला का नाही आलीस? वाट बघते ना मी तुझी. का? का म्हणजे तुझी वाट बघायला मला कारण लागतात का? आली आठवण. तसंही मला सगळं कळलंय ना. मग माझ्याच पोटात बटरफ्लाय उडतायत. जरा हळू ऐक ना, आज मी ऑफिसला येत नाहीये. काय यार नेहा, मला ना यश समोर कशी जाऊ ना तेच कळत नाहीये. नेहा तू ना इम्पॉसिबल आहेस. इथे सुद्धा सरांची अशीच वाट लागली. म्हणजे? अगं म्हणजे ना त्यांचा मूड आज खराब आहे. सगळ्यांवर आरडाओरड करतायत आणि मी पण केबिन मध्ये गेले ना तर माझ्यावर पण ओरडले. यश पण ना. पण झालंय काय? मला काय माहित. हा कदाचित सगळे ऑफिसला आलेत आणि नेमकी तूच आली नाहीयेस म्हणून त्यांची चिडचिड होत असेल. ए नेहा तू लवकर ये ना, तेव्हाच ते शांत होतील. बघते. ये ना यार नेहा. तू आली नाहीस ना तर मी तुझ्याशी बोलणार नाही. बाय. यश, आता कळतंय ना आपला माणूस आपल्याला टाळायला लागला की किती त्रास होतो. आजपर्यंत तू मला खूप त्रास दिलाय, मग आता थोडा त्रास तू पण सहन कर. आई हा? काय बोलली शेफाली मावशी? काय नाही बाळा, मला ऑफिसला जावं लागेल. पण तू तर नाही जाणार होती ना. हो पण थोडं अर्जंट काम. महत्वाचं? तुझ्या फ्रेंडची गंमत करायची. आतापर्यंत त्यांनी माझी गंमत केली, आता माझी पाळी. मी पटकन टी ट्रॉली बाजूला घेतली म्हणून, नाहीतर यश सर धडकलेच असते. इतक्या घाईत होते ते. काय बोलतेस? मी तर ऐकलंय टॉवेलवरच पळाले ते. हो खरंय. हो खरंय. मला कळत नाही काय खरंय आणि काय नाही. खूपच घाईत होते हा सर आज, अगदी वाघ मागे लागल्यासारखे. हा ना, मी पण बघितलं. काय चाललंय? काय विचारते मी? काय चाललंय? ते सर घाईत होते ना आज. म्हणून काय? म्हणून गॉसिप करताय? त्याच्याच घरात राहून त्याच्याबद्दल गॉसिप करताय तुम्ही? लाज नाही वाटत तुम्हाला? त्याच्याविषयी बोलताना जर मला कोणी आढळलं ना यापुढे तर कामावरून काढून टाकणार हा सगळ्यांना. कामाला आउट आउट. युजलेस इडियट. हाय वहिनी, व्हॉट्सअप. मग आता आपण हाय बाय मैत्रिणी झालोय का? तसं नाही वहिनी. मोठी बहिणी. तुझ्यापेक्षा मानाने, पैशाने आणि अकलेने मोठी आहे मी, एवढं लक्षात असू देत. आणि मला एका कामात मदत केलीस म्हणजे आपली बरोबरी होत नाही हे कळण्या इतकी तरी अक्कल बाळग जमलेस. हो वहिनी, म्हणजे मला तसं नव्हतं बोलायचं. ते म्हणजे आपलं वहिनी, कसला भारी प्लॅन बनवला होता हो तुम्ही. हो कसल्या हुशारीने तुम्ही त्या जेसिका नावाच्या बॅगला घराच्या बाहेर हकलून दिलं. हॅलो, मी सिमी बोलतेय. माझा नंबर आहे हा. हो मॅम, माझ्याकडे आहे तुमचा नंबर. बोला ना, काय झालं? खरं तर मी तुझं कौतुक करायला तुला फोन केला होता. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे शक्य झालं अगं हे सगळं. काय? डोंट बी सो हंबल नेहा. अगं तू होतीस म्हणून तर आपण जेसिकाला घालवू शकलो ना. आय कॅन्ट टेल यू. तू माझ्या यशच्या आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलंयस. तू नसतीस तर काय झालंस त्या विचाराने रात्रभर झोपू शकले नाहीये मी, माहिती का. थँक्यू फॉर बिईंग देअर फॉर माय यश. त्यात काय एवढं मॅम, मला जे योग्य वाटलं ते मी केलं. तरीही हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले नेहा. ऑफिसमध्येच ना ग? खूप काम असेल तुला. आय वोंट टेक मच ऑफ युअर टाइम. ओके, गेट बॅक टू युअर वर्क. बाय.
वहिनी नेहा काय म्हणाली? नाही म्हणजे मी आपलं सहज विचारलं. एकदा नेहा या घरात आली की झालं. राजकुमाराचा जीव असलेली मैना माझ्या मुठीत. तिची किल्ली मी फिरवत राहीन आणि नाचेल माझा यश. नेहा, तू माझा रिमोट कंट्रोल असणार आहेस. खरंच असं होईल ना? काय? तेच ज्याचा तुम्ही विचार करताय ते. मी काय विचार करते? असं काय वहिनी, आता इतके दिवस झाले मी तुमच्या बरोबर ह्या घरामध्ये राहते, मला काही तुमच्या मनातलं साधं ओळखता येणार नाही? हो, मला तर थोडं थोडं आहे ना तुमच्या मनातलं कळू लागले आणि तुमच्या एक्सप्रेशन्स वरून ना मला गोष्टी ओळखू यायला लागल्यात. छान. मिळाली नाही अजून? नाही. अजून आली नाहीये नेहा. मेसेजला काही रिप्लाय नाहीये. मी फोन करतो. फोन वाजला ना आता? नाही. रिंग झाला ना फोन? नाही सर. असं काहीतरी बिनसलंय यार, खूप भास होत आहेत मला. हाय. हॅलो. सॉरी सॉरी सॉरी. अगं तू कुठे होतीस आणि इतका उशीर का झाला? बाय द वे, भेटलीस का यश सरांना? नाही. अगं मग जाऊन भेट ना. ते वाट पाहतायत ग तुझी. ते खूप एक्साइट झाले आणि रागावले पण आहेत. म्हणजे ना प्रेमात पडल्याचे सगळे सिम्पटम्स दिसतात. नेहा, मलाच माहिती असं वेगळं काहीतरी वाटतंय. म्हणजे माझ्या पोटात ना अशा बटरफ्लाय उडतायत. नेहा, जाऊन बोल ना त्यांच्याशी प्लीज. थांब थोड्या, मला पण त्यांची गंमत बघू दे. तुला एक गंमत वाटते? किती वाईट आहेस यार नेहा तू. हा ना, क्राईम आहे. नाही म्हणजे ते जर माझ्या प्रेमात पडले असते ना. यश सर? नाही नाही नाही, समीर सर. मी तर रोज सकाळी लवकर ऑफिसला आले असते आणि उशिरापर्यंत काम केलं असतं. चल आता जा, काम कर. बेटा, ही कधी आली? आत्ताच आली असेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शेफाली, नेहा कुठे? सर नेहा माहिती नाही सर, माझं लक्ष नव्हतं. लक्ष नव्हतं म्हणजे लक्ष आहे कुठे? कामात. ऑफकोर्स, व्हेरी गुड. पण नेहा आली आहे ना? सर आता तिची पर्स पण नाहीये आणि पाण्याची बॉटल पण नाहीये. नसेल आली सर अजून. असं कसं नसेल आली? मला माहिती आहे ती आली आहे. ओके, मला वाटतंय ती आली आहे. म्हणजे मला असं मगाशी जाणवलं की ती आली आहे. मला दिसते सगळीकडे ती. तुम्ही प्लीज गेट बॅक टू युअर वर्क. थँक्यू सर. घरतोंडे, नेहा मॅडम कुठे?
नेहा नेहा मॅडम काय न्या मॅडम कुठे आहेत? तुमचं लक्ष नाहीये का घरतोंडे? कोण कधी येतंय कधी जातंय काय चाललंय? नाही सर, आहे ना, माझं लक्ष आहे सर. मग कुठे आहेत त्या? त्या इथे रिसेप्शन काउंटरवर होत्या. रिसेप्शन इथे ही बसली आहे ना घरतोंडे, आणि ती जागा आहे का नेहाची? ती तिकडे कशी असेल? नाही पण इथेच होत्या, मी आत्ता पाहिलं सर. बरं मग होत्या तर गेल्या कुठे घरतोंडे? काय झोप झाली नाहीये का तुमची पण घरतोंडे? भास होतात का तुम्हाला पण? नाही हा सर. काय बघतोय तू? काम कर ना. नाही सर, पण त्या काय कुठे गेल्या? जा तुम्ही जा, जे काय करताय ते करा जा. हो, खूप काम आहे सर. हो, आलोच. एक मिनिट, खरंच नेहा इकडे बसलीये की भास होतोय मला? भास आहे. कट केलं? बिझी बिझी याला काय अर्थ आहे? ही खरंच कामात बिझी आहे. एकदा इकडे बघत का नाहीये मी? हा भासच आहे. यशवर्धन चौधरी, काय होतंय तुम्हाला? फोकस फोकस यश. म्हटलं ना नाहीये ती. मी म्हटलं नाही, भास आहे. अरे देवा देवा, काय होतंय मला? नाही नाही, यश सर. अगं तुझं काय चाललंय? तू कोणाला इतकं छळू शकशील असं वाटलंच नव्हतं मला. किती रेस्टलेस झालेत यार बिचारे तुला भेटायला. नेहा, तू ना असंच तरसव त्यांना, माहितीये का? असं केल्याशिवाय ना पुरुष मुठीत राहत नाही. तुला बरं माहिती? मला माहिती नाहीये असं. एक वाईल्ड गेस. तू उद्या पण असंच टपाछपी खेळ ना ऑफिस मध्ये. रोज रोज बरं नाही. आजचा दिवस ठीक आहे. असे दया येते मला बिचाऱ्यावर. बिचारा ना ते बिचारे ना तू बिचारी. मी बिचारी. तू कसली बिचारी? तुझा काय ते संबंध? माझा काय संबंध? तुमचं तर आता छान लव्ह वगैरे सुरू झालंय, पण मी एकटीच आहे ना. नाही म्हणजे समीर सर आहेत, पण अजून आम्ही ऑफिशियली एकमेकांना काही बोललोच नाहीये ना. आता समीर सर मला ग्रीन सिग्नल कधी देत आहेत देवच जाणे. डोंट वरी, तुझ्या मनासारखंही लवकरच होईल. खरं? आता कामाला लाग. बाय. ट्रेड प्लॅन मध्ये आपण हे चेंजेस केलेत तर आपल्याला 20% प्रॉफिट होईल. मिस्टर यश, व्हॉट डू यू थिंक मिस्टर यश? मिस्टर यश,
यश यश या दुतोंडे काहीतरी म्हणतायत. कशाबद्दल? आपल्याशी ते काहीतरी बोलले, त्याच्याविषयी तुझं मत मागतायत ते. या ऑफकोर्स आय कम्प्लिटली अग्री विथ व्हॉट यू गाईज आर सेइंग. म्हणजे तुम्ही आता ज्या कल्पना मांडल्यात त्या त्याच्याविषयी आम्हाला थोडासा विचार करायला लागेल. सो विल गेट बॅक टू यू. ओके. नाइस टू मीट यू मिस्टर यश चौधरी. ओके. थँक्यू मिस्टर यश. थँक्यू. काय हो साहेब, लक्ष कुठे आहे तुमचं? तो मिस्टर दुतोंडे बोलतो आणि तुझं लक्ष नाही मीटिंग मध्ये. काय चाललंय काय तुझं? अरे समीर यार, आज ती नेहा ऑफिसला आली नाहीये, पण मला सतत असा भास होतोय की ती आजूबाजूलाच आहे. म्हणजे तो दुतोंडे बोलत होता आणि त्याच्या जागी तुला नेहा दिसत होती? नाही रे, तसं नाही. म्हणजे मला कधी ती तिच्या जागेवर दिसते, कधी रिसेप्शन एरियामध्ये, कधी परत तिच्या जागेवर. हे असंच चाललंय यार. म्हणजे मला सतत ती सगळीकडे जाणवते आणि तिला आज ऑफिसला यावं असं वाटलं नाही. कसं यावंसं वाटेल ब्रो? काल प्रेमात पडलेली मुलगी आहे ती. आज तुझ्या समोर यायला तिला असं ऑकवर्ड वाटत असणार ना? ऑकवर्ड? या माझ्या समोर यायला? हा. अरे आता किती महिने ओळखतो आम्ही एकमेकांना. काय कमाल करतोस तू ना. कसं झालंय माहिती का, प्रेमात पडलायस पण प्रेमाचा असा अभ्यास नाही केलाय. कसला अभ्यास? अभ्यास म्हणजे मुलींच्या सायकोलॉजीचा अभ्यास. त्यांना कधी काय वाटेल, काय वागल्यानंतर कसं वाटेल, कसं वाटल्यानंतर त्या कशा वागतील, ते वागल्यानंतर त्या कशा रिॲक्ट होतील, हा सगळा एक सायकोलॉजीचा अभ्यास. आणि तो अभ्यास न करता जर तू प्रेमाच्या गाडीत बसलास तर बिलीव्ह मी, ती गाडी फार दिवस ट्रॅक वरती राहत नाही. तुझा खूप अभ्यास आहे याच्यामध्ये. हा माझा अभ्यास नाहीये, पण मला हे अंदाज आलेला आहे की मुली नेमक्या कशा वागतात. अरे काल प्रेमात पडलीये ती. प्रेमात पडलेल्या मुलींचे खूप विचार असतात. आज मी नेमकी कशी वागू, आज मी नेमकी कशी दिसू, नजरेला नजर कशी देऊ, समोर आल्यानंतर पहिल्यांदा काय रिॲक्ट होऊ, पहिल्यांदा बोलू काय, कशी रिॲक्ट होऊ. अरे हे तर काहीच नाही. खूप विचार येतात डोक्यामध्ये. म्हणजे आज मी केस मोकळे सोडू का, आज मी वेणी घालू का, आज मी पोनी बांधू का, आज मी ब्लश ऑन लावू का, आज मी आयलाइनर लावू. अरे हे तर काहीच नाही. म्हणजे आज मी कुठला ड्रेस घालू, ड्रेसला मॅचिंग कानातले घालू का कानातल्याला मॅचिंग ड्रेस घालू. या सगळ्या विचारांनी डोकं आउट होणार आणि मग फायनली त्यांनी काय ठरवलं असणार, काय की आज ऑफिसलाच जायला नको. कानातल्याला मॅचिंग ड्रेस कुठला घालायचा की आयलाइनर कुठला लावायचा हे कळलं नाही म्हणून सुट्टी घेतली. अरे कावरी वावरी झाली असणार ना तुझ्या समोर यायला ती. प्रेम आहे हे. एकदा प्रेमात पडलं ना की असे खूप विचार डोक्यामध्ये येतात आणि मग छोटी छोटी कारण सुद्धा पुरतात अशी ऑफिसला सुट्टी घ्यायला. अवघड आहे. अवघड काय? अरे आत्ता तर प्रेमाची परीक्षा सुरू झालीये. आगे आगे देखो होता है क्या. तुम्हाला घाबरवतोयस का? ना मी तुला सपोर्ट करतोय. अरे मी तुझा फ्रेंड आहे यार. सांग ना आता काय करायचं ते. असा सपोर्ट करतोयस. ओके आता काय करायचं. सी, ती आपल्या समोर येत नाहीये ना, आपण जायचं तिच्या समोर. तर जायचं तिच्या घरी. ना घरी नाही रे. आपल्याला माहित नाही ना ती कुठे आहे. तुला माहितीये का? नाही. मग माहिती काढायची. कशी? काकूंना फोन करतो आणि विचारतो. करेक्ट. हॅलो काकू, यश बोलतोय. काकू नाही, परी बोलतीये. अरे बच्चा, तू इथे काय करते? म्हणजे आई तर आज आई म्हणाली ती फ्रेंडची गंमत करणार आहे. आई तर काय? काय नाही, आईचं आणि माझं सिक्रेट आहे. ओ, आईचं आणि तुझं सिक्रेट. हो. आणि फ्रेंडचं काय? त्याला एकटं पाडणार तू? असं कुठे म्हणाली मी? बरं मला सिक्रेट नको सांगू तू, पण आई घरी आहे की नाही एवढं सांग ना. बरं मला असं वाटतं की आई जर का घरी असती तर परी आईला मदत करायला घरी थांबली असती, हो की नाही? बिकॉज परी इज अ गुड गर्ल. बरोबर ना? बरोबर. म्हणजे आई बाहेर गेली, बरोबर? बरोबर. आणि आई परीला सोडून इकडे तिकडे कुठेही जात नाही, म्हणजे ती ऑफिसला गेली आहे. बरोबर. 3 बरोबर आन्सर्स दिलेत माझ्या फ्रेंडने. तू सुद्धा माझ्यासारखं हुशारच हा. तुला माहितीये आता आम्हाला परीक्षा असणार. ठीक आहे तू अभ्यास कर, मी तुला डिस्टर्ब नाही करत. ऑल द बेस्ट. बाय बाय. म्हणजे भास नव्हता.